नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने विशेष तपास मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत राहता येथे 2 आरोपी ओंकार उर्फ भैया रोहम आणि सोनू पवार यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या एकूण 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे 8,70,000 रुपये इतकी आहे. या टोळीने अहिल्यानगर, नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे केले होते. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये रॉयल एनफील्ड, पल्सर, युनिकॉर्न, HF डिलक्स आणि प्लेटिना या नामांकित कंपन्यांच्या दुचाकींचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राहता पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू असून उर्वरित चोरीस गेलेल्या दुचाकींचा शोधही सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस स्टेशन येथे एका युवकाचा खून झालेला होता. सदर खुनामध्ये भैया शैलेश रोहम तसेच सोनू पवार राहणार साकुरी तालुका राहता हे सदर गुन्ह्यामध्ये फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि त्यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलेला आहे. ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी मोटरसायकल चोरीची पण कबुली दिलेली होती. त्याप्रमाणे त्यांच्याकडनं 8 मोटरसायकली या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केलेल्या आहेत. या सिन्नर येथील खुनाबरोबरच या आरोपींनी राहता परिसरामध्ये 1 रॉबरी आणि 1 खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे पण केलेले आहेत. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.